येळगुड खून प्रकरणी 2 लाखाची सुपारी, पोलिसांनी केला मोठा खुलासा। येळगुडमधील खून हा पंक्चरचे पैसे देण्यावरून नव्हे तर पंक्चर दुकान हडपण्यावरून झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथं 29 ऑगस्ट रोजी पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या गिरीश पिल्लाई याचा खून झाला होता। हा खून पंक्चरचे पैसे देण्यावरून झाल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं होतं। पण या प्रकरणी काल आणखीन 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्या चौकांनी दिलेल्या माहितीनुसार पिल्लाई यांचं दुकान हडप करण्यावरून झालेल्या वादातून 2 लाखाची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक NR लोखंडे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यामध्ये अजय दिलीप शिंगे, तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे, आर्यन दत्तात्रय कुणके व एक अल्पवयीन या 4 संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून याबाबत अजून काही माहिती निष्पन्न होते का याबाबत तपास सुरू आहे अशी माहिती दिली। यावेळी संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 30 ऑगस्ट 2024 रोजी गिरीश पिल्लाई नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हद्दीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता। त्याबाबत हुपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये 31 तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्पवयीन गुन्हेगार असे 2 जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते। सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती, परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या। त्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लाई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे, आर्यन दत्तात्रय कुणके, नचिकेत कांबळे आणि 2 अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून या खुनाच्या सविस्तर बाबींविषयी तपास करण्यात येत आहे। या प्रकरणी सर्वपक्षीय नागरिकांनी निवेदन देऊन आरोपींना कडक कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा होण्याची मागणी केली। महानकरी न्यूजसाठी सतीश कंगणे, हुपरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।